बापू एक सिगरेट द्या. काय मामा इथं बसलाय? हा? इथं बसलाय म्हणलं. पुढच्या गावापर्यंत जर जाणार असशीला तर इथं पुढच्या गावापर्यंत सोडताय का मला? अहो पण अहो घेऊन जावा, बऱ्याच वेळ झाला बसलेत. बर चला. कस काय मामा, काय चाललंय मग अजून? काय नाही साहेब, निवांत बघा. घरात ना कोणाला तर फोन लावून बोलून घ्यायचं का नाही? कोणच नाही हो घरात, त्यामुळं नाही बोलवलं. आलो मी. मामा मुलगा काय करतोय तुमचा? माझ्या मुलाची लय भारी स्टोरी आहे साहेब, सांगतो तुम्हाला ऐका. 10 वर्ष झालतं लग्नाला आमच्या, पण देवानं काय पदरात मूलबाळ दिलं नव्हतं. बायको आणि मी लय नवस केलं, प्रत्येक देवापुढं डोकं आपटलं आणि एकच मागणं मागितलं, माया पदरात फक्त एक मूलबाळ येऊ दे. मग 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 काय सर, देवानं आमचं ऐकलं आणि एक गोंडस पोरग आमच्या पदरात टाकलं. म्हणजे एकदाच नवस पूर्ण झालं? कशाचं नवस साहेब, मुलगा जन्मला हो, पण जन्मल्यापासून आजारी होता. सगळं डॉक्टर म्हणायला आलं की काय पोरगा आता जगायचं नाही. जुरणी घेतली हो माझ्या बायकोनं आणि पुन्हा देवाकडे नवस मागायला लागले. पांडुरंगाला देवाला नवस मागितलं, माझं आयुष्य घे आणि माझ्या लेकराला आयुष्य दे. देवानं ऐकलं सर आणि मुलगा पण बरा झाला सर. पण पण माझी कारभारी निघून गेली हो सर, मला सोडून माझी कारभारी निघून गेली. मी म्हणलं जाऊ दे, मुलगा हाय त्याला सांभाळू, सगळं सुख त्याला देऊ. मग आता आहे ना तुम्ही दोघं निवांत? कशाचा निवांत साहेब, चुकीच्या संगतीला लागला. कुठं आहे तो? रेड घालून द्या त्याची, मला समजून सांगतो त्याला मी. कसं सांगणार साहेब समजावून? यानं 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 जीव घेतला हो साहेब त्याचा, यानं जीव घेतला. एवढं तरी समजायला पाहिजे होतं की त्याच्या आईचं आयुष्य लागलं होतं त्याला. तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब, ते सोडून देत. सरळ साहेब.